संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये निरनिराळे अभ्यासन आहे. एका एका विचाराचा आणि मूल्यांचा प्रचार व्हावा, सामाजिक समरसता आणि सामाजिक दायित्व ही जी विद्यापीठाची भूमिका आहे, ही भूमिका अभ्यासनाच्या माध्यमातून विद्यापीठ संपन्न करत असते. अनेक अध्यासनापैकी मानव अध्यासन केंद्र आहे आणि मान्य कुलगुरूंची परवानगी आहे. तुम्हाला जिथपर्यंत पोहोचता आलं तिथपर्यंत पोहोचा, तुम्हाला जिथपर्यंत जाता आलं तिथपर्यंत तुम्ही जा. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा विचार, मानवांचं तत्त्वज्ञान, मानवांचा वाङ्मय आणि लीळाचरित्र हा जो दायित्वाचा भाग आपला आहे आपण करावा. आणि म्हणून विद्यापीठाच्या बाहेर हा कार्यक्रम प्रशांतजी मोहल्ले यांच्या प्रेरणेने होत आहे. त्याचं कारण असं झालं की प्रशांत मोहल्ले आणि मंजुश्री मोहल्ले दोघे मिळून वडगाव दत्त मंदिरात आले आणि त्यांना काय वाटलं की माझ्याकडे तसं फार लोक कमी येतात, पण देवाकडे जायचं म्हटलं की 10 रुपयाचा वेळा नारळ सुपारी 10 रुपयात काम आठवतो, पण बाबाकडे जायचं म्हटलं की 50 किंवा 100 रुपये कपडाला लावे लागतात, हे का नाही. मग त्याची इच्छाच आहे, तो तिकडे येतो. आणि प्रशांतची मुली उभयता दोघे आले आणि बाबा आपण जो कार्यक्रम घेतला होता 3 दिवसीय व्याख्यानमालेचा एक प्रबोधनाचा, तसाच कार्यक्रम आपल्याला अजून एकदा घ्यायचा आहे. मग ते कधी घ्यावं काय घ्यावं असं ठरवलं, जुलै महिन्यात ठरला. परंतु हा नेमका लग्नाचा कार्यकाळ आहे, कार्यालय बुक असतात. पण ते म्हणे जरी या कालखंडामध्ये या तारखा कोणी आलं माझ्याकडं तरी मी ते घेणार नाही, बुक करणार नाही. असा पहिलाच त्याग त्यांनी सांगितलं की आपल्या 1000 रुपयाला त्यांनी त्याग दिला की नाही, मला धर्मकार्य करायचं तरी केलं. त्यांचे वडील श्रीधरजी मोहल्ले यांची प्रेरणा त्या पाठीमागं आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर मी विचारत पडलं की कोणत्या बाबाला आता सोनपेठकर बाबा कोणाला बोलवणार, तर कोणाला बोलवायचं बाबा. आणि सकाळी जेव्हा स्मरणाला उठलो मी, त्या वंदनस्थ श्री रणेची बाबा यांचं नाव स्मरणामध्ये आलं आणि लगेच प्रश्न भाऊनी फोन केला की असं असं बाबांचं आपण ठेवूया. पण आणि त्या पद्धतीनुसार त्या कार्यक्रमाचं नियोजन झालं. या नियोजनामध्ये जे बळ असतं पहा, आर्थिक बळ असतं, अन्नदानाचं बळ असतं, उपस्थितीचं बळ असतं, हे सर्व बळ जे आहे आमच्या अमरावतीकडे पुरवतात. त्यामध्ये प्रामुख्याने सर्वज्ञ ज्ञान प्रबोधन मंडळ, रावळमाय रावळबापू मंडळ आणि श्री चक्रधर स्वामी मादंबा महिला मंडळ, अशा 3 मंडळ. आणि त्यामध्ये विविध ठिकाणचे जे अनुयायी आहेत आणि मानव साहित्यावर, मानव वाङ्मयावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांचा सर्वांचा सहभाग लागला. त्यामुळं सकाळ दुपार संध्याकाळ इथे हा स्थायी स्वरूपाचा कार्यक्रम आहे. हा एक प्रकारचा वर्कशॉप आहे, 5 दिवसाचा स्थायी स्वरूपाचा कार्यक्रम आहे.